लातूर MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांनी लातूरातील राधिका पाटील आणि श्रीकर फंड यांच्यावर विनाकारण व जाणून बुजून अन्याय केला असून त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झालेले असतानाही त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही। तसेच परभणी जिल्ह्यातील त्यांच्यावर चौकशी सुरू आहे। त्यामुळे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी मनसेच्या वतीने एका पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। समाधान चौरे पोलीस स्टेशन MIDCचे PI आहेत आणि PI हे खूप मोठं पद आहे। त्यांनी कायद्याचं रक्षण करण्यासाठी, सर्वसामान्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांची नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे। परंतु त्यांनी दादागिरी करणे, म्हणजे मी पोलीस आहे तर मी काही पण करणार, आणि इथंच नाही, इथं आज श्रीकर फड असतील, यांना ऑन कॅमेऱ्यामध्ये ते दिसतं की यांना मारलंय, त्यांच्यावर गुन्हा दाखल नव्हता। तुम्ही खूप समजा यांच्याकडून कोणी चुकलं तर करा ना गुन्हा दाखल, परंतु मारहाण कशी, घाण शिव्या यांना देत आहेत। यांना आपल्या राधिका पाटील जे आहेत त्यांचं आंदोलन ज्या पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केला, उचलून नेणं त्यांना असेल, ह्या सगळ्या गोष्टी अन्यायकारक आहेत। फक्त हे जनतेवरच अन्याय करतात असं नाही, पोलिसांनी इथं MIDC पोलीस स्टेशनच्या अनेक पोलिसांनी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्यात। परभणीला हे होते, परभणीला एका व्यापाऱ्याला संध्याकाळी दुकान का बरं उघडं ठेवलं असून मारहाण केली, त्याचे पैसे काढून घेतले, असे अनेक गुन्हे। महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे त्यांचा छळ केला किंवा त्रास दिला म्हणून तिथं परभणीमध्ये ह्यांच्यावर विशाखा समितीमध्ये म्हणजे चौकशी चालू आहे त्यांची। आणि आज हा नारायण म्हणून मुलगा आहे, त्याला एक गुन्हा दाखल झाला ह्याच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर ह्याला जामीनसाठी 20,000 रुपये ह्याच्याकडून घेतले। त्याचे रेकॉर्डिंग आहे त्याच्याकडे, 20,000 रुपये घेतले, बरं 20,000 घेतले आणि पुन्हा ज्यावेळेस यांनी ते दाखवलं की मी तिथं होतो साहेब, मी नव्हतो इथं, मी माझ्यावर विनाकारण गुन्हा दाखल झाला, तर आणखीन काही पैसे दे आणि त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करू। हे समाधान चौरे म्हणजे फक्त पैसे कमवण्यासाठी हे इथं काम करतायत आणि म्हणून त्यांचं निलंबन करा या मागणीसाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। आम्ही मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन देणार आहोत, त्यांच्या निलंबनाची मागणी करणार आहोत, सगळे पुराव्यासहित निवेदन देणार आहोत। आणि जर निलंबन नाही झालं तर लातूरमध्ये भव्य दिव्य मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयावरती आमचा निघेल। Thanks for watching Ekmat Digital.